नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की परीक्षेला वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकून सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत? खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रीती रजक. ही काय आहे? भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिले मराठी न्यायाधीश ठरलेल्या आहेत? खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दीपा आंबेकर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या प्रथम राजधानी प्रथम कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजगड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे? खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अस्मिता शर्मा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? खालीलपैकी भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोलकाता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नितीश कुमार यांना कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 9व्यांदा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मार्च 1948. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहेत? सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 25 उच्च न्यायालय आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूझीलंड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोलाद. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नितीश कुमार यांनी 9व्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? नितीश कुमार यांनी 9व्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बिहार राज्याची या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना डॅशद्वारे शपथ दिली जाते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना डॅशद्वारे शपथ दिली जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यपालद्वारे शपथ दिली जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ठरले आहेत? पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ठरलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यायाधीश आयशिका मलिक. हे काय आहे? पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ठरलेल्या आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गांधीनगर या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचशील करार डॅशमध्ये भारत व चीन यांच्या दरम्यान झालेला आहे. पंचशील करार डॅशमध्ये भारत व चीन यांच्या दरम्यान झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1954 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 10 जुलै 1930 रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश यांनी केलेले आहे. 10 जुलै 1930 रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश यांनी केलेले आहे.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बापूजी आने यांनी काय केलेलं आहे 1930 मध्ये पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रामदेव बाबा यांचे मूळ नाव डॅडॅस आहे. रामदेव बाबा यांचे मूळ नाव डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रामकृष्ण यादव हे रामदेव बाबांचे मूळ नाव आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12वी फेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2019चे मानकरी ठरलेले भारतीय पत्रकार डॅडॅशी आहेत. रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2019चे मानकरी ठरलेले भारतीय पत्रकार डॅडॅशी आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रवीश कुमार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे. महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड डलहौसी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश झालेला आहे. डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1993 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात समता झालेली आहे. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लाहोर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणता देश भारत व चीन यांच्यामधील बफर राष्ट्र म्हणून ओळखले जाते. कोणता देश भारत व चीन यांच्या दरम्यान बफर राष्ट्र म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नेपाळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, युनिसेफची स्थापना डॅडॅसमध्ये झालेली आहे. युनिसेफची स्थापना डॅडॅसमध्ये झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1946 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एक मूल एक वृक्ष ही घोषणा डॅडॅस यांनी केलेली आहे. एक मूल एक वृक्ष ही घोषणा डॅडॅस यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंदिरा गांधी यांनी एक मूल एक वृक्ष अशी घोषणा केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजनीतीवर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणता आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मेळघाट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाचूचे बेट असा उल्लेख कोणत्या देशाचा केला जातो. पाचूचे बेट असा उल्लेख कोणत्या देशाचा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे श्रीलंका हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय आहे. एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रॉक हडसन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
प्रथम उपचाराची योजना प्रथम यांनी तयार केलेली आहे. प्रथम उपचाराची योजना प्रथम यांनी तयार केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इस मार्च यांनी काय केले आहे? प्रथम उपचाराची योजना स्थापन केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राजघाटावर कोणाची समाधी आहे? राजघाटावर कोणाची समाधी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांची राजघाटावर समाधी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 52 वर्ण आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झालेली आहे? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तोरणा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे? लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जम्मू आणि काश्मीर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मालगुडी डेज यांचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज यांचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे R.K. नारायण. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.